राम राम मंडळी, मैदानात आल्यावर प्रत्येक बैलाचा ओढून धरायला लागतो कासरा. यात तुम्हाला धावतो श्रीनाथ केसरी मैदानाचा पार्ट दुसरा. विषय हरडो हानकी बडेव कुट्टा उडीव. बैलगाडा शर्यत म्हणजे प्रत्येक शौकीनांचा हाय काळजाचा तुकडा. ह्या भावानी गर्दीत उचलून घेतलेला की डोसक्यावर छकडा. एक जुनी म्हण आहे, जाणी मागे जाते ताणी, तवर काय खंबाळकरांच्या किसनाला खाली गट्टाला पळवण्यासाठी केलेलं की पाणी. कधी कुणाचा होईल सांगता येत नाही काय पालट. आज किसना संघा पाहणार होती की देवर असल्याकरांचे बुलट. माणूस जीवनात असला पाहिजे जरा का होईना चॅप्टर. तवर काय शिंदे साहेबांचं थाड 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 वाजित आलं की हेलिकॉप्टर. मैदान बघायची प्रत्येकालाच असते हवस. तवर काय घसारीला लागलेला की दिवस. श्रीनाथ केसरी बैलगाडी मैदानाचा कितीतरी बैलगाडी शौकीनाने आनंद लुटला, तेवढ्यात काय जनरलचा पण फेरा सुटला. इस्कटलेल्या दुनियेत भावा स्वतःशीच वाद असावा, पण भावा खरं मनापासून सांगतो बैलगाडा शर्यत हा एक तरी नाद असावा. भावानो तुम्ही किती पण करा करण्या, पण एका पराभवात खचणारा कधीच नाही. त्योच कोल्हापूरचा हरण्या. हानकी बडीव कुट्टा उडीव. हरण्याला पळताना बघून भरला आपलं पोट. आपण पण धरली की लगेच घराकडची वाट. प्रत्येक नंदीला तयार करायसाठी सगळ्याच बैलगाडी मालकांनी गाळला या घाम. तेवढ्यात काय येताना लागलेलं की सगळं ट्रॉफिक जाम. कसा हाय ट्रॉफिक तुमच्या डोळ्यानंच बघा. आणि ह्या ट्रॉफिक मध्ये कोण कोण अडकलेला आहे कमेंट मध्ये भावानो नक्की सांगा. रस्त्यावर नुसता पब्लिकने केलेला की ट्रॉफिकचा हा. तेवढ्यात काय आपण एवढ्या गर्दीत नाही कसं तरी पुढे येऊन तासगाव मध्ये आल्यानंतर पेलो की गरम चहा. संध्याकाळच्या 8 वाजले की माणूस घरात बसतो घरघरीत जेवून. आपण पण भावानो घेतो आता चहा पिऊन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर करा की भावानो आपल्या भावाला.